नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. भाई तू हे अजून एक स्टोरी बोलत होतास ती जेव्हा मित्रासोबत घडले परशुरामच्या पप्पांसोबत काहीतरी. ठीक आहे. तर ही स्टोरी आहे ना, म्हणजे माझ्या मित्राच्या वडिलांबरोबर घडली होती. आता जे आपल्या हिंदी चॅनलला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की माझा मित्र आहे परशुराम. तर त्याच्या वडिलांबरोबर त्याच्यावर आपण पॉडकास्ट करतो आपल्या हिंदी चॅनलवर. तर जेव्हा त्यांनी आमचे पॉडकास्ट बघितले ना, तर त्यांनी त्यांची गोष्ट सांगितलेली. ते त्यांच्यावर 2006-07ला घडली होते. ठीक आहे. आता काकांबद्दल बोलायला गेलो तर ते एक शेफ आहेत. ठीक आहे. ते मस्त चायनीज आणि इंडियन खाणं एक नंबर बनवतात. बिर्याणी तर काय खाशील एक नंबर. तर त्यांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ अरब साईडच्या अशा त्या कंट्रीजमध्ये वगैरे काढलेत. ठीक आहे. म्हणजे कधी दुबईला, कधी कतारला, तिथे वगैरे ते असायचे, वेगवेगळ्या ठिकाणी होते. तर त्यांचं कसं होतं ना, की ते दुबईला होते, 3 वर्ष दुबईला ते काम करत होते ॲज अ इंडियन शेफ. तिथे होते एका मोठ्या हॉटेलमध्ये. आणि त्यानंतर त्यांना वाटतं विजा संपला की काय माहीत, वर्क परमिट काहीतरी त्यांचं होतं की त्यांना ते संपलं होतं आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी कतारला जायचं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 5-6 महिन्याचा गॅप होता जेव्हा ते भारतात आले होते आपल्या इथे. कतारला जाण्याच्या आधी ते 6-7 महिने इथे मुंबईत होते, ती प्रोसेस वगैरे होत होती. तर त्याने विचार केला की भाई 6-7 महिने आहेत, मी काय करेन. ते काम करतो, मी कुठेतरी नोकरी बघतो ना मला. तर ते इथे ते नोकरी शोधू लागले. तर त्यांना लोअर परेलला इथे जॉब मिळाला शेफचा. एकदम मोठा रेस्टॉरंट होता आणि त्यांना चायनीज शेफचा एक जॉब मिळाला तिथे. तर ते तिथे जायचे. आता जर तू हॉटेल बद्दल बोलायला गेलास तर ह्यांना ऑलमोस्ट सुट्टी नसतेच. तर त्यांना सुट्टी मंडेला वगैरे असायची, ती पण त्यांना मागावी लागायची. तर ऑलमोस्ट सुट्टी त्यांना नसायचीच. तर आणि येता त्यांची ड्युटीचा टायमिंग पण असतो, तो लेट असतो. म्हणजे 1-2 वाजता सुरू होणार, म्हणजे 2-3 वाजता सुरू होणार आणि तो रात्री 12-1 वाजता संपणार. 1-2 वाजता म्हणजे 1 वाजता त्यांचं किचन बंद होणार, 2 वाजता निघणार आणि येता त्यांना 3-4 वाजायचे घरी येता. ठीक आहे. आपल्या इथे मीरा रोडलाच राहायचे. काकांनी 5-6 महिन्यासाठी इथे जॉब पकडलेला लोअर परेलमध्ये. तर ते रेग्युलरली त्याच टायमाला 12ला निघायचे, ट्रेन पकडायचे. झालं कसं होतं ना, की एक दिवस मला वाटतं त्यांना 2-3 महिने झाले असतील काम करताना. अजून 3-4 महिने त्यांना करायचं होतं. तर एक दिवशी कसं झालं, की त्यांचं जे काम होतं ते खूप लेटपर्यंत चाललं. म्हणजे असं असतं ना, की कधी-कधी एखाद कस्टमर येतो आणि मला पाहिजे, तर किचन त्यांचं त्यावेळी लेट क्लोज झालं. आणि 10 मिनिटाचा पण फरक, तर बाई ट्रेन तो चला गया. तर त्यांनी पटकन हे वगैरे करून, सगळं बंद वगैरे करून पटकन ते निघाले. पण येतेवेळी त्यांना थोडं लेट झालं आणि जसंच ते स्टेशनवर पोहोचले, जी शेवटची ट्रेन होती 1:16 की 1:17, तर ती निघून गेली त्यांच्या समोरून. तर त्यांना असं वाटलं आता काय करू, म्हणजे काय करू पण नाही शकत. आणि एवढा त्यांना पगार पण एवढा नव्हता की, आणि लॉजिकली पण सेन्स नाही बनत की ते लोअर परेलवरून मीरा रोडला टॅक्सीने येतील. त्यावेळी तर ओला उबर पण असं नव्हतं. तर त्यांचं असं आलं की एक काम करूया, की ते बोलले की मी स्टेशनवरच थांबतो. 4-4:30ला काहीतरी परत लोकल सुरू होते. ते ज्यांनी जाईन घरी. तर स्टेशनवर तिथे बरेच लोक झोपतात, आता पण झोपतात, ज्यांना प्रॉब्लेममध्ये असतात. तर ते स्टेशनवरच त्या बेंचवर असे झोपून गेले. ठीक आहे. तसं सकाळी 4-4:30 वाजले. ते उठले, तोंड वगैरे धुतलं त्यांनी, म्हणजे थोडंफार तोंड धुतलं. उठले, तोंड वगैरे धुतलं त्यांनी आणि बघितलं की ट्रेन आता 10 मिनिटात लागणार होती. जाऊन ते उभे राहिले पूर्ण स्टेशन खाली. बाई फक्त 1-2 लोकं होते, जे रेल्वेमधलेच काम करणारे असतात ना, ते कॅन्टीनवाले वगैरे, तेच फक्त आपल्या तयारीत होते. 10 मिनिटांनी ट्रेन आली ती. ट्रेन भाई पूर्ण खाली. म्हणजे ऑलमोस्ट कोणच नव्हतं त्या ट्रेनमध्ये. कारण सकाळच्या वेळी चर्चगेटच्या दिशेने विरारला असं कोण सहजासहजी येत नाही, बरोबर. तर ते त्या ट्रेनमध्ये चढले. त्या ट्रेनमध्ये असतील 2-3 लोकं अजून असतील. आणि हेही ज्या कोचमध्ये चढले ना, त्या कोचमध्ये एकटेच होते हे, कोणच नव्हतं. ठीक आहे. एकटे होते, बसले. थोडं पुढे गेले, म्हणजे पुढच्या स्टेशनला ना एक बाई चढली. एक बाई जिने बुरखा घातला होता आणि तिच्या हातात एक लहान बाळ होतं. ठीक आहे. चढली, सगळं काही नॉर्मल होतं. त्यांना वाटलं की ठीक आहे, सगळं काही ठीक होतं, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हतं. पण थोड्या वेळाने आहे ना, काकाने बघितलं की ती बाई आहे ना, एक गाणं गाऊ लागली. म्हणजे ती लोरी वगैरेच गात असेल, अंगाई गात असेल त्याला झोपवायला. पण खूप क्रिपी होती बाई. म्हणजे खूप विचित्रच होती. ते बोलतात अरबी भाषा असते ना, कारण ते तिथे राहिले होते. तर तशाच टाईपच्या भाषेमध्ये ते वाढवलं. त्यांना विचित्र वाटलं. आणि थोड्या वेळाने ना ती बाई त्या बाळाला ओरडायला लागली. लहान बाळ 5-6 महिन्याचं होतं ते.
त्याला ओरडते, काय बोलते, घाणेरड्या शिव्या घालते. ती उठली आणि त्या ह्याच्या कॉर्नरला जाऊन उभी राहिली. म्हणजे जे हे असतं ना आपलं गेट असतो ना, गेट तिथे जाऊन ती उभी होती. ठीक आहे. आणि ते काका होते ते पण त्यांनी इग्नोर केलं, कारण त्यांनाही असं विचित्रच वाटत होतं की अशी का वागते. त्यांना असं वाटलं की ते बोलले की मला असं वाटलं की कदाचित ते रोडवर वगैरे असतात ना पैसे वगैरे मागणारे, स्टेशनच्या बाहेर वगैरे, त्यांना असं वाटलं असं काहीतरी असेल. कारण ते लोक असंच मुलांना झोपवण्यासाठी वगैरे, त्यांनी फक्त पैसे कमवायसाठी ते मुलांचा वापर करतात. तर त्यांना वाटतं तसं काही येतं, ते इग्नोर करून आपलं बाहेरच बघत होते. बाहेर बघतायत ते, आणि त्यांनी एक नोटीस केलं की आपली एक पेरिफरल विजन असतो ना, एक म्हणजे एका डोळ्याच्या एका ह्याच्याने नोटीस केलं की ती बाई आहे ना, स्टेशन यायच्या आधीच ती उडी मारते. त्या बाळाला घेऊन ती उडी मारते बाहेर. ते बघताच ते घाबरले, ते उठले आणि गेटकडे आले धावत धावत. त्यांनी बघितलं की तिथे बघतायत त्या दिशेने तर कोणच असं पडलेलं नाही आहे. ती बाई तिच्याच फॉर्ममध्ये उभी आहे आणि ह्यांच्याकडे बघून हसते. असा तर समज कोण पडलं आहे, तर एकतर तिचं तिथेच अंत व्हायला पाहिजे, कारण ट्रेन फास्ट होती. नाही तिला थोडंफार तरी लागलंच पाहिजे ना. ती उभी आहे आणि त्या बाळाला पकडले आणि काकांकडे बघून हसते. हे बघून ते काका खूप घाबरले. त्याने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केलं, कारण ह्याआधीही त्यांना बरेच अनुभव आलेत. ते देवाधर्माचं खूप करतात, म्हणजे पूजापाठ त्यांची असते. तर त्यांना हे माहिती पडलं की हे साधारण नाही आहे, नॉर्मल नाही आहे. ते उठले, पुढच्या स्टेशनला उतरले. त्या डब्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटायला लागलं, कारण एका टाईमला जेव्हा ते बसताना हे पण वाटत होतं की ती बाई आता मला फॉलो करते ट्रेनमध्ये. म्हणजे पुढच्या स्टेशनला ते उतरून गेले. उतरले आणि फक्त बसलेले, म्हणजे पाणी वगैरे घेतलं त्यांनी आणि बसलेले, फक्त रिकलेक्ट करत होते की हे नक्की काय झालं माझ्याबरोबर. पुढच्या ट्रेनची वाट बघत होते, काय झाले. त्याच टायमाला ना त्यांना एक आवाज ऐकू आला की कोणतरी रडतंय. असं रडतात ना, असा आवाज ऐकू आला. त्यांनी एक दिशेला बघितलं तर असं एकदम असं घोळका जमला आहे, असं लोक जमले तसे खूप सारे. तर ठीक आहे, ते त्यांनी पण नॉर्मल केलं. असं असतं ना, कुठे पण भांडण झालं तर आपण पहिला बघायला त्यांना वाटलं काहीतरी भांडण झालं, काय झालं. तर ते जातात तिथे बघायला, ते थोडे नॉर्मल होतात आणि तिथे जात असतात. मग ट्रेन पण येणार असते आता पुढची, तर पुढे पुढे जाणार असतो. तर असं घोळका जमलेला असतो लोकांचा, आणि त्यात ते बघतात की असे लोक रडतायत. असं तर कोणतरी गेल्यावर कसं रडतात, तसे रडतायत लोक जमलेत. बघितलं की काय नक्की झालं आहे काय, की का रडतायत. तर त्यांना समजलं की कोणातरी मृत्यू झाला आहे, आणि समोर स्ट्रेचरवर त्याच बाईचा मृतदेह आहे आणि त्याच्या बाजूला तिच्यावर बाळा ठेवलं आहे. तेच भजनात ते दिसलंय. त्यांना दिसलेली तीच बाई, तिचा मृत्यू. आणि त्याने जेव्हा माहिती केलं, विचारलं, कारण पहिला तर ते खूप घाबरले. मग त्याने ते कॅन्टीनवाले वगैरे असतात ना, त्यांना विचारलं की नक्की काय झालं इथे. तेव्हा तो बोलला की ह्या बाईने जीव दिले रात्री. ते तिथे कुठे झोपडपट्टीत राहत होती आजूबाजूला. आता असं बोलतात की ते लोक ब्रिज पण घेत नाही क्रॉस वगैरे करायला, कारण खालच्या खालीच ते लोक पटरीमधून क्रॉस करतात. किंवा कोण असं बोलतं की तिने जीव दिला, नवरा त्रास द्यायचा, त्यामुळे मुलाला घेऊन ती निघून गेली असं. तर तो एक्झॅक्टली तो स्पॉट होता जिथे तिने उडी मारली ना आणि काकांना हसतेवेळी दिसली. तो एक्झॅक्टली तो स्पॉट होता जिथे काही तासांना तिचा मृत्यू झाला होता. आणि हेच नाही, काकांनी त्यांचे अजून अनुभव सांगितले त्यांच्या गावचे, इकडे तिकडचे. पण मला वाटलं हा जो ट्रेनमधला अनुभव आहे ना, हा बाई खतरनाक आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असतं खूप. तुला माहिती आहे, तुला आठवत असेल की आपण गेल्या वर्षी की 1-2 वर्षाआधी आपण आपली पूर्ण एक फॅमिली ट्रिप आपण कुठे गेलो, माथेरानला ना, एकविराला गेलो होतो. आणि आपली ट्रेन येणार होती विरारपासून. ती चर्चगेट, विरार टू चर्चगेट ट्रेन होती, आणि आपण भाईंदर स्टेशनवरून पकडत होतो. तर तुला माहिती आहे ती ट्रेन जी येणार होती, मला वाटतं 6:49ची होती, आणि तिला यायला 15-20 मिनटं 30 मिनटं लेट झालं होतं. आपलं बोलं एवढं लेट तर होत नाही जनरली. तर तिथे कोणीतरी माहिती आहे तुला की कोणीतरी जीव दिला होता त्या स्पॉटवर, म्हणून ती ट्रेन लेट झाली होती. हां, म्हणजे त्या टाईममध्ये सागर अप्पा होता, तो बोला की तुम्ही दुसरी ट्रेन पकडा आणि पुढे व्हा. बरोबर. तर ती ट्रेन तिथे अडकली होती, बरोबर. म्हणजे ती ट्रेन पुढेच येत नव्हती. तर तिथे कोणीतरी जीव दिला होता त्यावेळी, आणि त्याच वेळेला पण दुसरी ट्रेन पकडली. पण तो जो स्पॉट आहे ना, तिथे एक्झॅक्टली 1 महिन्याआधी एक वडील आणि त्यांच्या मुलांनी सोबत जीव दिला होता. हां, त्याची CCTV फुटेज पण अवेलेबल आहे. आणि तो एक्झॅक्ट तो स्पॉट आहे जिथे बऱ्याच लोकांना जीव देतात. तर खूप जागा अशीही असतात जे असे निगेटिव्ह असतात. तर तिथे आपल्याला जावं नाही लागत, तर ती आपल्याला खेचते.
ती जागा अशी आपल्याला खेचते, तर ते तसा काहीतरी तो स्पॉट होता मला तरी वाटतं. कारण त्याच्या अधूनमधून मी लोकांना ऐकलंय की तिथे बऱ्याच अशा गोष्टी होतात. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.